आता आपण टेस्टच्या माध्यमातून आपण प्रश्नांची उत्तर बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती प्रश्न कोणते ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, इथे देखील तुम्हाला त्याच पद्धतीने प्रश्नाची उत्तर दिली आहे. जे ऑप्शन्स आहेत 4 ऑप्शन्स आहेत आणि 4 ऑप्शनपैकी आपलं एक करेक्ट आन्सर इथे असणार आहे. बघा इथे दिले आहे अमिगो मीन्स, मग पुन्हा ते आले आहे ब्रदर आहे, सिस्टर आहे, एनिमी आहे का फ्रेंड आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे अमिगो मीन्स काय आहे, फ्रेंड आहे. आणि म्हणूनच जे आपलं योग्य आन्सर असणार आहे की ब्रदर आहे, एनिमी, फ्रेंड आणि फो आहे. 4 ऑप्शन्स आहेत. मग 4 पैकी आपलं जे फ्रेंड आहे म्हणजेच काय की अमिगो मीन्स फ्रेंड हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यामुळे आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. नेक्स्ट आपलं आहे द पोएम इज ओनली मींट फॉर, जी कविता आहे ती फक्त कोणासाठी आहे, पोएट हिमसेल्फ, पोएट सिस्टर, पोएट मदर की पोएट ब्रदर. ब्रदरसाठी, सिस्टरसाठी, बहिणीसाठी का कवीच्या स्वतःसाठी आहे. तर ही जी कविता कवीने जी लिहिलेली आहे ही कविता कोणासाठी आहे, ती स्वतःसाठी आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे पोएट हिमसेल्फ हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आणि म्हणून आपण द पोएम इज ओनली मींट फॉर पोएट हिमसेल्फ हे आपलं करेक्ट आन्सर इथे येणार आहे. नेक्स्ट आहे आपलं लिसनिंग टू अदर पीपल्स कन्व्हर्सेशन विथ देअर नॉलेज इज. त्यांनी सांगितलं की जे लिसनिंग टू अदर पीपल, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे ऐकतो विदाऊट नॉलेज, की आपल्याला कोणत्याही प्रकारचं जेव्हा ज्ञान नसतं ना, म्हणजेच आपण काय करत असतो ती गोष्ट कशी ऐकत असतो. मग तुम्हाला इथे 4 गोष्टी दिल्या आहेत. पहिली दिली आहे गॉसिपिंग आहे, डिस्कस्टिंग आहे, नॉलेज गेनिंग आहे का एव्हर्स ड्रॉपिंग आहे. म्हणजे डिस्कस्टिंग, बघा गॉसिपिंग म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा करणे, डिस्कस्टिंग म्हणजे चर्चा आहे, नॉलेज गेनिंग म्हणजे ज्ञान संपादन करणे आणि एव्हर ड्रॉपिंग म्हणजे एखादी गोष्ट चोरून ऐकणे, की समोरून ऐकणे नाही, की एखादी गोष्टीचं 2 व्यक्तीचं जर संभाषण चालू आहे तर त्या व्यक्तीचं संभाषण आहे ते चोरून ऐकण्याला काय बोलणार आहे, एव्हर ड्रॉपिंग असे बोलणार आहे. तर मग त्यामुळे त्यांनी विचारलं लिसनिंग टू अदर पीपल, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दलचे संभाषण चालू असतं तेव्हा ते जे ऐकलेलं जे ज्ञान आहे ते आपण कसं ऐकलेलं असतं, ते मग तुम्ही नॉलेज याचा अर्थ तो नॉलेज वाढवणारा आहे, ते डिस्कसिंग आहे का गॉसिपिंग आहे. तर याचा अर्थ आपलं जे उत्तर आहे एव्हर ड्रॉपिंग आहे. म्हणजे ते आपण दोघांचं संभाषण आहे ते कसं ऐकत असतो, चोरून ऐकत असतो. आणि म्हणून त्याला आपलं जे उत्तर आहे की एव्हर ड्रॉपिंग एक आहे. एव्हर्स ड्रॉपिंग हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पोएट वॉज एव्हरीबडी दॅट इफ दे डोंट स्टॉप. पोएट म्हणजे कवी आपल्याला सांगत आहे जर तुम्ही थांबला नाही कोणत्या गोष्टीसाठी तर मी पोलिसाला बोलवणार आहे. तर बघा इथे आहे लिसनिंग आहे, सिंगिंग आहे, डान्सिंग आहे आणि रीडिंग आहे. असे 4 आपल्याला मुद्दे इथे आढळतात. लिसनिंग, डान्सिंग, रीडिंग आणि बघा परत एकदा लिसनिंग, सिंगिंग, डान्सिंग आणि रीडिंग. तर या 4 पैकी आपलं काय उत्तर असणार आहे की जर तुम्ही पोएट कवी असं आपल्याला सांगत आहे जर तुम्ही थांबला नाही कोणत्या गोष्टीसाठी, जर तुम्ही वाचनासाठी थांबला नसेल. मग इथे सिंगिंगसाठी येऊ शकतं का, लिसनिंगसाठी येऊ शकतं का, डान्सिंगसाठी येऊ शकतं का. तर मग करेक्ट आन्सर काय आहे, जर तुम्ही वाचनासाठी म्हणजे वाचन करणं थांबवलं नाही तर मी आता पोलिसांना बोलवणार आहे. म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर आहे पोएट वॉर्न, तो चेतावणी देत आहे. वॉर्नचा अर्थ काय आहे, चेतावणी देणे. एव्हरीबडी दॅट इफ दे डोंट स्टॉप, जर तुम्ही कोणी वाचायचं थांबवलं नाही तर रीडिंग याचा आपला जो करेक्ट असणार आहे रीडिंग, डोंट स्टॉप रीडिंग द पोएम ही विल कॉल अ कॉप. कॉप म्हणजे काय आहे, पोलीस आहे. मी तुम्हाला त्याचा नवीन शब्दार्थ सांगितलेला आहे. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे रीडिंग. याच्यावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पोएट इज आस्किंग अस डॅश नॉट टू रीड द पोएम. जो कवी आहे तो आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये सांगत आहे किंवा बोलत आहे की तुम्ही जे वाचन आहे नॉट टू रीड द पोएम, तुम्ही कविता वाचू नका. हे कोणत्या शैलीमध्ये तो सांगत आहे. मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. सॅडली आहे, पोलाइटली आहे, अँग्रीली आहे का रूडली आहे. आता बघा सॅडली म्हणजे काय आहे, दुःखाने सांगत आहे. पोलाइटली म्हणजे तो नम्रपणे लीनपणे सांगत आहे. अँग्रीलीचा अर्थ जो रागाने जे सांगत आहे, रागीट स्वभावाने सांगत आहे. का रूडली म्हणजे तो अतिशय ओरडून सांगत आहे. त्यामुळे आपलं जे योग्य उत्तर असं काय असणार आहे, म्हणा तो रागाने सांगत आहे ना, तो रूडली सांगत आहे ना, तो सॅडली सांगत आहे. तर जे आपलं करेक्ट असणार आहे पोएट इज आस्किंग अस पोलाइटली म्हणजे तो कसं सांगत आहे, नम्रपणे. पोलाइटली नॉट टू रीड द पोएम, तो अतिशय नम्रपणे मी सांगत आहे तुम्हाला की तुम्ही माझी कविता
वाचू नका असं ते सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे. आणि म्हणून जे आपले जे करेक्ट आन्सर असणार आहे, पोएट इज आस्किंग अस पोलाइटली नॉट टू रीड द पोएम, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. तशा प्रकारे बघा जे आपले टोटल क्वेश्चन होते 5 अटेम्प्ट क्वेश्चन 5 आणि करेक्ट आन्सर 5 आहेत, तर आपलं रॉंग ही आन्सर एकही आलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्टच्या माध्यमातून आपण ही प्रश्नोत्तरं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ही प्रश्नोत्तरं सोडवलेली आहेत. आता मुलांना आपण पाहणार आहोत क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण पाहूया जो आपला क्वेश्चन आन्सरचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आता आपण पाहणार आहोत. जो फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे आपण बघणार आहोत. बघा इथे दिलं आहे, द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोएम, की जो कविकार आहे तो कोणाला तरी सांगत आहे की तुम्ही कविता वाचू नका. हु इज दॅट समवन, मग तो कोण आहे असं तो त्यांना विचारत आहे. आता बघा म्हणजे तो कोणाला सांगत आहे की तुम्ही कविता वाचू नका, की ज्यांना कोणाला कवितेची वाचण्याची जी आवड आहे त्यांनी ही कविता वाचू नये. म्हणजेच काय की हु इज दॅट समवन, तर दॅट समवन इज लाईकली दिस पोएम. बघा इथे काय सांगितलं की दॅट समवन इज एव्हरीबडी. एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जणांना ज्यांना जी कविता वाचायला आवडत आहे, दॅट समवन इज एव्हरीबडी. अँड दॅट समवन इज एव्हरीबडी हू वॉन्ट्स टू ऑर लाईक, ज्यांना वाचायची इच्छा आहे किंवा ज्यांना आवड आहे वाचायची. लाईक म्हणजे काय आहे, आवड आहे. बघा आपण कवितेचे शब्द आपण समजून घेऊ. समवन इज एव्हरीबडी म्हणजे ज्यांना कोणाला वाचायची आवड आहे. वॉन्ट म्हणजे ज्यांना गरज आहे किंवा इच्छा आहे. लाईक म्हणजे आवड आहे. टू रीड म्हणजे वाचणे आहे. पोएम म्हणजे कविता आहे. की दॅट समवन इज एव्हरीबडी who want, that someone is everybody who wants to or like to read the poem, की ज्यांना कोणाला ही कविता वाचायची इच्छा असेल किंवा ज्यांना आवड आहे त्यांनी ही कविता वाचू नये असं इथे कवी आपल्याला सांगत आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डिड यू फील व्हेन यू रीड द लाईन. म्हणजे तुम्हाला काय फील होत आहे की जेव्हा तुम्ही ही ओळ वाचता. फील होणे म्हणजे आपण त्याला बोलू शकतो, फील म्हणजे वाटणे. आपल्याला वाटतं ना आपल्याला आपल्या ज्या फिलिंग्स आहेत, आपण शिकलो ना की बघा आपलं सायन्समध्ये आपण शिकलो की आपल्याला काय आहेत, भावना आहे. मग त्या भावना कशा असतात, आपल्या त्या आनंदाच्या असतात, त्या दुःखाच्या असतात, त्या रागाच्या असतात, त्या चिडचिडच्या असतात, त्या घाबरणाऱ्या असतात, ते भयकापा करणारे असतात, काही ह्या विनोदी करणारे असतात, काही हसरे असतात. म्हणजे आपला जो मूड आहे त्याला आपण काय बोलत आहोत, भावना म्हणतो आहोत. आपण नेहमीच आपण हसत असतो का, आपण नेहमीच रडत असतो का, म्हणजे ज्या फील म्हणजे काय आहे, भावना आहे. मग जसं तुम्हाला सांगितलं की हे भावना काय आहेत, दुःख आहे, रडणं आहे, हसणं आहे, घाबरणं आहे, किंचाळणं आहे, ओरडणं आहे, त्याचप्रमाणे आनंद देणारा आहे, आश्चर्यकारक करणारा आहे. म्हणून व्हॉट डिड यू फील व्हेन यू रीड द लाईन, की तुम्हाला काय वाटत आहे किंवा तुमच्या मनात कोणती भावना निर्माण होत आहे. प्लीज डोंट रीड द पोएम, की जेव्हा तो कविकार सांगत आहे की तुम्ही ही कविता वाचू नका, त्यावेळेस तुम्हाला काय म्हणजे इथे पर्सनल ओपिनियन तुम्हाला विचारलं आहे. म्हणजे तुमचं मत इथे विचारले आहे की तुम्हाला काय वाटत आहे, की जेव्हा इथे कवी सांगत आहे की तुम्ही कविता वाचू नका, म्हणजेच मग तुमचं काय मत आहे याच्यावरती. मग याच्यावर आपली जे आन्सर आहे मुलांना, हे आन्सर आपण असं देखील सांगू शकतो की जे लहान मुलं आहेत ती लहान मुलं काय करत आहेत, एखादी गोष्ट नाही सांगितली तरी ती परत करत आहेत. म्हणजेच त्यांना त्या गोष्टीपासून दूर जायचं असतं किंवा एखादी गोष्ट एखाद्याने सांगितली आहे ना, मग आता मात्र मी ती करणार आहे, याचा हा जो मानवी स्वभाव आहे, हा स्वभाव कवीने ओळखलेला आहे. आणि म्हणून इथे कवी सांगत आहे की जर त्याला ती कविता आपण वाचायला नाही आवडत आहे ना, मग आपण असं सांगायचं की प्लीज डू नॉट रीड दिस पोएम, तू ही कविता वाचू नको. म्हणजे ते मूल किंवा ते एखादी व्यक्ती काय करणार आहे, नक्कीच कविता वाचणार आहे, असंही त्याचं इथे आन्सर असणार आहे. बघा आता इथे कवी काय सांगत आहे, आय फेल्ट दॅट दिस मस्ट बी पोएट वे ऑफ इज फ्लोरेन्सिंग. म्हणजे मला असं वाटतं ही जी कविता आहे कशी आहे, आय फेल्ट दॅट, जे मला असं वाटत आहे मस्ट बी पोएट वे ऑफ, की जो कविकार आहे त्याने एक लोकप्रियतेचा मार्ग, पॉप्युलरायझिंग म्हणजे काय, लोकप्रियतेचा मार्ग, इज वर्क ॲज इट ह्युमन नेचर टू डू समथिंग विच ही इज फॉरबिडन टू डू, की त्यांनी एक लोकप्रियतेचा मार्ग या कवितेच्या माध्यमातून इथे काय केलेला आहे, त्यांनी सुरू केलेला आहे. तर असं बघा इथे त्यांनी सांगत आहे, जो कवीचं सांगत आहे, जो माणसाचा जो नेचर आहे, जो स्वभाव आहे, त्या स्वभावाचा निषेध करण्यासाठी, की ज्या कल्पना, ज्या प्रवृत्ती त्यांच्या आहेत, की एखादी गोष्ट
करायची इच्छा लहान मुलांची जेव्हा नसते, अभ्यास करण्याची वृत्ती नसते, मग त्या स्वभावाचा निषेध करण्यासाठी, फॉरडेचा अर्थ काय आहे, निषेध करण्यासाठी टू डू. तर अशा प्रकारे म्हणून ते सांगत आहेत की तुम्ही काय करू नका, कविता वाचू नका. म्हणजे जो मानवी स्वभाव आहे त्या मानवी स्वभावाची चुकीची जी प्रवृत्ती आहे त्याचा इथे काय करत आहे कवी, निषेध करत आहे. आणि म्हणून ते कवी सांगत आहे प्लीज डोंट रीड द पोएम, असा त्याचा इथे अर्थ होत आहे. चला तर मुलांना आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. डज द पोएट रिअली वॉन्ट यू स्टॉप टू रीडिंग द पोएम? की खरंच कवीला असं वाटत आहे की ही कविता तुम्ही इथे वाचवणं थांबवलं पाहिजे, याचं काय कारण आहे? बघा इथे डज द पोएट रिअली, रिअली म्हणजे खरंच, की कवीला खरंच वाटत आहे वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग दिस पोएम, की कवीला खरंच वाटत आहे की तुम्ही कविता काय करली पाहिजे, थांबवली पाहिजे का? तर बघा, तर इथे आन्सर पाहिलाच फर्स्ट काय येणार आहे, नो, की कवीला असं अजिबात वाटत नाहीये. उलट कवीला वाटत आहे की ती कविता तुम्ही वाचावी, आणि म्हणून तो मुद्दाम इथे सांगत आहे की प्लीज डू नॉट रीड दिस पोएम, असं सांगत आहे. बघा आता इथे जो आहे नो ऑफकोर्स नॉट, इथे काय दिलाय, नो ऑफकोर्स नॉट. नो ऑफकोर्स नॉट म्हणजे अर्थात नाही. ऑफकोर्स नॉट याचा अर्थ काय, अर्थात नाही. पोएट knows children's nature that they don't pay need to warning given by elders and are tempted to things which they are not allowed to do. की म्हणजे कवीला नेमकंच माहिती आहे, पोएट नोज म्हणजे माहिती आहे, चिल्ड्रन्स नेचर की मुलांचा जो स्वभाव आहे, नेचरचा अर्थ काय आहे, स्वभाव आहे, ते डोंट पे नीड टू वॉर्निंग, की ते मोठ्यांच्या बोलण्याकडे ते लक्ष देत नाही. काय दिले इथे, डोंट पे नीड टू वॉर्निंग गिवन बाय एल्डर. एल्डर म्हणजे जे वयाने मोठे आहे, जे वडीलधारे माणसं आहेत त्यांच्या वॉर्निंगकडे किंवा त्यांच्या इथे कवी सांगत आहे की मी जरी जे वडीलधारे माणसं लहान मुलांना जर चेतावणी देत असतात, वॉर्निंग गिवन बाय एल्डर, की वडीलधाऱ्या माणसाकडून चेतावणी मिळत असतं तरी मुलं काय करतात की त्या गोष्टीकडे ते लक्ष देत नाही. टेम्पटेड टू थिंक, की तरी ते त्यांच्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतात, विच दे आर नॉट अलाउड टू डू. आणि म्हणूनच ते असं न करण्यासाठी त्यांना काय करतात, परमिशन देत नाही जी मोठी व्यक्ती आहे. आणि म्हणून इथे पोएट सांगत डज द पोएट रिअली वॉन्ट, तर नो ऑफकोर्स नॉट असं सांगितलं की नाही, अर्थातच नाही, की उलट त्यांनी काय केलं पाहिजे, जर ज्या लहान मुलांचा जो स्वभाव आहे, जो हा नैसर्गिक आहे, की मोठीलधारी माणसं जेव्हा सांगतात त्यांच्या चेतावणीकडे ते काय करत असतात, ते दुर्लक्ष करतात, ते लक्ष देत नाहीत आणि त्याच्या गोष्टीकडे ते काय करत नाहीत, अट्रॅक्ट होत नाही. तर अशा प्रकारे आपल्याचं उत्तर इथे असणार आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज द पोएट मीन्स वेन ही से, की कवीला काय म्हणायचं आहे या लाईनीमधून. व्हॉट डज द पोएट मीन वेन ही से, जेव्हा तो म्हणत आहे, काय म्हणायचं आहे किंवा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे. मेन म्हणजे अर्थ, टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुड नॉट रीड इट टू, की तुझ्या मित्राला आणि तुझ्या फॅमिलीला नी देखील काय केलं पाहिजे, नक्कीच ही कविता वाचली नाही पाहिजे. याचा या ओळीचा काय अर्थ आहे किंवा कवीला या ओळीतून किंवा या ओळीचा काय अर्थ निघत आहे, असं इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा ॲक्च्युली म्हणजे खरे तर द पोएट मीन्स टू से दॅट डोंट फॉरगेट टू टेल युअर फ्रेंड्स, की तुम्ही तुमच्या मित्राला विसरू नका, अँड फॅमिली दॅट प्लीज रीड द पोएम, इट इज अ गुड वर्स, की कृपा करून तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी ही कविता एकदा तरीही वाचली पाहिजे, असं इथे पोएम जो कविकार आहे तो आपल्याला इथे सांगत आहे. समजते ॲक्च्युली द पोएट मीन्स म्हणजे ॲक्च्युली म्हणजे खरं बघितलं तर त्या जो कविकार आहे त्याचं जे म्हणणं आहे, मीन्स टू से, की त्याचा म्हणण्याचा असा अर्थ आहे की दॅट डोंट फॉरगेट टू टेल यू, की सांगायला तुम्ही तुमच्या मित्राला आणि तुमच्या फॅमिलीला तुम्ही सांगायला विसरू नका की ही पोएम, ही कविता तुम्ही एकदा तरीही वाचायला पाहिजे, असा या कवितेचा अर्थ इथे होत आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट सिच्युएशन द फॉलोइंग लाईन्स रिमाइंड यू ऑफ. बघा की व्हॉट सिच्युएशन म्हणजे हे कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला ही लाईन आपल्याला आठवण करून देते की पुट द पोएम डाऊन अँड नाव अँड स्लोली बॅक अवे, की ही कविता खाली ठेवा अँड स्लोली बॅक अवे, आणि तुम्ही दूर निघून जा, की ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय आठवण होत आहे असं इथे कवी विचारत आहे. आपला आन्सर आहे, पॅरेंट फोर्स देअर चिल्ड्रन टू स्टडी. जे पॅरेंट्स आहेत, जे पालक आहेत, ते विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी काय करत आहेत, फोर्स करत आहेत, जबरदस्ती करत आहेत की अभ्यास करा, इन्स्टेड ऑफ प्लेइंग, बट जे त्याप्रमाणे ते त्यांना काय करत आहे की खेळायचं आहे, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, खेळण्यासाठी ते काय करत आहेत,
आपल्या एक प्रश्नाचं उत्तर आहे पॅरेंट फोर्स देअर चिल्ड्रन टू स्टडी, की पॅरेंट्स काय करत आहे आपल्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आधी त्यांनी अभ्यास करावा आणि अभ्यास झाल्यानंतर त्यांनी इन्स्टेड ऑफ प्लेइंग म्हणजे त्याप्रमाणे त्यांनी खेळायला जावं. बट चिल्ड्रन अवॉइड इट, परंतु चिल्ड्रन काय करत आहे, अवॉइड करत आहेत. अवॉइड करणं म्हणजे दुर्लक्ष करणे आहे. मग इथं जो शब्द आला आहे अवॉइड, प्रत्येक पॅरेंटला वाटत आहे की जे आपलं मूल आहे ते काय आहे, त्यांनी खेळलं पाहिजे, परंतु खेळाच्या आधी त्यांनी त्यांचा होमवर्क करावा आणि मग नंतर त्यांनी खेळावं. इन्स्टेड ऑफ प्लेइंग म्हणजे त्याप्रमाणे त्यांनी खेळायला जावं. बट चिल्ड्रन अवॉइड, अवॉइडचा अर्थ काय, दुर्लक्ष करणे, की मुलं जे आहेत ते दुर्लक्ष करतात अँड मूव्ह अवे फ्रॉम स्टडीज, आणि ते त्यांच्या स्टडीपासून त्यांच्या अभ्यासापासून ते दूर जातात. दे फाइंड इन अनप्लेजंट टू स्टडी, की हे परिपूर्णपणे त्यांना ही स्टडी ही पूर्ण अप्रिय आहे. अनप्लेजंटचा अर्थ काय आहे, अप्रिय आहे. आणि मग अशा प्रकारे त्यांना ही स्टडी अजिबात आवडत नाही, ती अप्रिय आहे. त्यांना खेळण्यामध्ये जास्त मजा वाटत असते. आणि म्हणून इथे कवी सांगत आहे पुट द पोएम डाऊन, म्हणजे ही जी कविता आहे तुम्ही खाली ठेवा. पुट द डाऊन म्हणजे तुम्ही ही कविता जी वाचात घेतली आहे ती तुम्ही खाली ठेवा अँड स्लोली बॅक अवे, आणि तुम्ही हळूहळू सावकाश इथून दूर निघा. मग त्याचा अर्थ असा सांगत आहे की जे पालक लोक आहेत ते पालकांना वाटत आहे की त्यांनी अभ्यास तर करायचंच आहे, पण अभ्यास झाल्यानंतरच त्यांनी खेळायला जावं अशी त्यांची इच्छा असते. परंतु जे मुलं आहेत ते काय करत आहेत, जे चिल्ड्रन काय अवॉइड करत आहेत, या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत आणि आपल्या स्टडीपासून अभ्यासापासून दूर जात आहेत. मूव्ह अवे फ्रॉम द स्टडीज आहे. दे फाइंड इट अनप्लेजंट टू स्टडी, की त्यांनी असं शोधलं आहे की त्यांना अभ्यास आहे तो कसा आहे, अप्रिय आहे. आणि म्हणूनच हे आपलं इथे उत्तर अशा प्रकारे इथे येऊ शकतं. या कवितेच्या ओळीचा जो अर्थ आहे तो अशा प्रकारे इथे येत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या कवितेमधले असलेले जे ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर आपण घेतलेले आहेत या कवितेच्या माध्यमातून आपण जो पूर्ण लेसन आहे तो समजून घेतलेला आहे. एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून, चित्रीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला मी कविता आहे ही समजून घेतलेली आहे. मी तुम्हाला सोप्या भाषेत देखील सांगितलेली आहे, ती तुम्हाला समजली आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.